हा प्रश्नार्थी आहे. महाराज जगाचं तो ज्ञान घेतलाय पण मला म्हणतात ज्ञाना आज्ञा देतो सांग. महाराज ज्ञानोबाची अवस्था झाली अशी की गुरु समोर काय बोलावं काय सांगावं. गुरुने म्हणावं मला तर तो ज्ञान सांग. गुरुकडून ऐकावं गुरुला सांगावं. बघा मग खरं सांगू का मग ते माणसं छोट्या माणसाला आज्ञा देत असतात. ज्ञानोबाने प्रश्न विचारला गुरु महाराज तुम्हाला मी सांगावं एवढा अधिकार माझा नाही पण म्हणले मी तुला आज्ञा देतो गुरु म्हणून तू मला सांग. याच्यामध्ये दोन अर्थ आहेत. गुरु आज्ञा मला द्यायची नाही ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट ज्या गीतेला नमन नाही त्या गीतेला नमन ज्ञानेश्वरीच्या रूपानं तयार करायचे. या दोन गोष्टी आहेत. नमन तयार झालं महाराज. ओम नमो जी आज्ञा. महाराज सगळे संत गणपतीचं नाव घेऊन ग्रंथ सुरू करतात. ज्ञानोबांनी गणपतीच तयार केला. अख्खा गणपती सगळ्या वया म्हणत नाही आपल्याला वेळ नाही. गणपती असा सुंदर केला महाराज. एखाद्या सुरेला आपण त्या गणपतीचं चिंतन करू. ज्ञानोबांच्या गणपतीसारखा गणपतीच कुणी आतापर्यंत केला नाही. कुठल्याच कुमारला जमला नाही. कुठल्याच कक्षेमध्ये तो गणपती कुणालाही काढता आला नाही. थोडा सुंदर गणपती तयार केला आणि त्या गीतेला म्हणून तो म्हणले महाराज गीता अलंकार नव्हते महाराज. मला सांगा किती मोठा अपमान आहे हे म्हणण्यामध्ये. तुम्ही जर विचार केला काय सर तुम्ही केला असेल कदाचित मला माहित नाही पण गीता अलंकार गीतेला घातलेला अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे ती गीतेचा अपमान नाही का. म्हणजे ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहायच्या अगोदर गीता कशी होती ज्या बाई अलंकार नाही तिला काय म्हणतात गीता निर्माण होती. काय संत महात्म्याने तुमचे कळत नाही महाराज. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी म्हणजे रणकी होती म्हणतात. माझ्या ज्ञानोबाने तिला काय घातला अलंकार घातला. बघा खरं सांगू का ज्ञानोबाने किती जणांचा अपमान ज्ञानेश्वर अगदी व्यासाचा सुद्धा केला ना. ज्ञानोबा म्हणतात त्या गीतेला आम्ही मारण्यासाठी निघालो. गुरुवारी समोर बसलेत म्हणले माझे गीतेचा आराखडा घेण्यासाठी निघालून जात असताना तर गीतेकडे जात असताना काय केलं व्यासांचा मागोवा घेतो. व्यासांच्या माग चालू माग घेत म्हणजे व्यास गेलेत कुठं म्हणजे व्यास तिथपर्यंत पोहोचलेत असं म्हणायचं. व्यासांचा मागपूस घेत भाष्यकारा ते वाट पुसत शंकराचार्य पुसला दिला महाराज. भाष्यकारांना वाट शंकराचार्य भाष्यकाराला वाट विचारली म्हणजे ते भाष्यकार गीतेपर्यंत गेले ते कुठे होते वाटेत होते. मग वाट कुणाला विचारायची मला पिढीची वाट विचारायची स्टँडवर विचारली ओ आज मंदिराकडे मंडळाला रस्ता पडून जातो असा जरूर जा म्हणजे तो मंडळाच्या मंदिराकडे पोहोचला नाही. भाष्यकारा ते वाट पुसू ज्ञानोबा म्हणतात असा मी इथपर्यंत पोहोचलो कुणाच्या कृपेनं गुरुने तुमच्या कृपेनं बघा आणि तुम्ही आज्ञा दिली म्हणून आज्ञा ज्ञानेश्वरी सांगणार आहे. गीता सांगणार आहे म्हणत नाही. गीता अलंकार सांगणार आहे. नवे नवे ब्रह्म साम्राज्य दीपिका सांगणार आहे. त्याच्यामुळे सांगतो ज्ञानोबांनी या ग्रंथाला नाव काय दिलं मला सांगा. काय नाव दिलं काय नाव दिलं महाभारत दीपिका एक नाव. दुसरं ब्रह्मसाम्राज्य दीपिका आणि तिसरं म्हणले अरे हे दीपिका नाहीच हे माझं धर्मकीर्तन आहे. किंबहुना तुमचे केले या शब्दाचा अर्थ काय तुमचे केले किंबहुना तुमचे केले म्हणजे तुम्हीच मला करून घेतलेलं आहे. तुम्ही करून घेतलं किंबहुना तुमचे केले तुम्हीच करून घेतलेलं धर्मकीर्तन हे धर्मकीर्तन सिद्धिलेले हे
तजे माझे बोलले बाई पण बघा ज्ञानोबांनी दिलेली नाव आहे ती लक्षात ठेवा. म्हणून धर्मकीर्तन हे ज्ञानोबांचं नाव आहे आणि म्हणून धर्मग्रंथ आहे. बघा लक्षात ठेवा. आज धर्मग्रंथ काय आहे गीता ते धर्मकीर्तन ज्ञानोबा धर्मकीर्तन धर्माची गीता असणार त्याच्यावरती गेले. कीर्तन केलं म्हणजे विस्तार. कीर्तन करणं म्हणजे काय करणं विस्तार करणं. नामसंकीर्तन करणं म्हणजे नामचिंतन करणं आणि नुसतं कीर्तन म्हणजे विस्तार. विस्तार तो धर्मरूपी विस्तार मी आहे त्या गीतेवरती केला ना ते तुमच्यामुळे गेला. काय तुमच्यामुळे गेला तुम्ही आज्ञा केली. मला सांगायचं आज्ञा ज्येष्ठ करत असतात. दुसरी गोष्ट आवज्ञा कोण करत असतं महाराज आवज्ञा आज्ञा करत असतात. आज्ञाही करत असतात बघा. आज्ञानी लोक आवज्ञा काही लोक असे आहेत महाराज इतक्या आज्ञाने आहेत की आपण आज्ञाने हे स्वतः त्यांना कळत नाही. ती लोक आवज्ञा करतात महाराज. आता आपण म्हणून एकदा मी स्टँडवर होतो एक 7-8 गाडी आली आणि चहा पाण्याला थांबल्याबरोबर चहाचा हॉटेल मालक माझा चांगला मित्र होता. पण याच्यात काय कळत नव्हतं पक्का आज्ञा होता. मी बसलो की 7-8 लोक आले. मग महाराज कुठून आले काय पंढरपूर चाललोय ते आमचे महाराज आहेत. माझ्या लक्षात आलं नाही तुझे महाराज आहे. हो महाराज पण तो काय म्हणतोय हे पण आमचे कीर्तन करायला कीर्तन करायला नुसते नाही हे म्हणला आमच्या भागातले 8 कीर्तन करायला. मी म्हणला 8 चोर असतात 8 दोरडेखोर असतात 8 हे प्रसिद्ध म्हणावं सुप्रसिद्ध. तो म्हणला हे आमच्या भागातले कसे कीर्तन आहेत 8 कीर्तन काय आहे. आता मला सांगा यात म्हणजे आवज्ञा झाली की काही काय आज्ञा लोकांकडून आवज्ञा होत असते लक्षात ठेवा. आणि प्रतिज्ञा कोणाकडून होत असते प्राज्ञ लोकांकडून प्रतिज्ञा होत असते. बुद्धिमान लोक प्रतिज्ञा करत असतात. प्रतिज्ञा करण्यामध्ये 2 प्रकार पडतात. 2 प्रकारच्या प्रतिज्ञा आहेत. त्या 2 प्रतिज्ञामध्ये पहिली प्रतिज्ञा आहे एक व्यावहारिक प्रतिज्ञा आणि दुसरी प्रतिज्ञा आहे परमार्थी प्रतिज्ञा. आता व्यावहारिक प्रतिज्ञा आणि परमार्थी प्रतिज्ञा व्यवहारामध्ये अनेक जण प्रतिज्ञा करतात म्हणतात. हे लक्षात ठेवा व्यवहारातल्या प्रतिज्ञा कधीच पूर्ण होत नाही. सर लक्षात ठेवा व्यवहारातल्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. नव्या जो पूर्ण होत नाही त्याला व्यवहार म्हणतात. ठीक आहे होतो महाराज होत नाही. अनेक जण होऊन गेले जो संसार व्यवहार पूर्ण करण्याच्या भानगडीत पडले त्यांच्या काही पूर्ण झाला नाही. आला वेला Hallelujah.